महत्वाची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शांतीराम यांना वर्तुळ व्यासपीठावर लगेच बोलावत आहे. महामार्ग 6च्या चौपदरीकरणाचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या या कामाला गती मिळेल आणि विकासाची नवी दारं उघडतील यात शंकाच नाही. दररोज अनेक वाहनं, प्रवासी, प्राणी यांचा आवाहगमन करणार. पत्रकारांना आम्ही शूट नाही करत. अशा या रस्त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय याचा आपण कधी विचार केला? रस्ते म्हणजे वाहतुकीचा माध्यम, दोन गावांना, शहरांना, देशांना जोडणार. परंतु ते केवळ वाहतुकीचं माध्यम नसून विकासाचं माध्यम आहे हा विचार आपल्याला दिला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आपल्या कार्याच्या झंझावाताने हे वास्तव सगळ्यांना पटवून दिले. या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कोणती असेल तर ग्रामीण भागामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये कसं परिवर्तन, गाव गरीब मजदूर आणि शेतकरी याचं कल्याण कसं, हा देश बदलला पाहिजे आणि हा देश जगातली एक महाशक्ती झाला पाहिजे. हा धनवान देश आहे पण जनता गरीब आहे. धनवान देश आहे, जनतेचं जीवन ही संकल्पना घेऊन बॅटरी संपली आणि कार्ड संपली. कार्डचा प्रॉब्लेम नाही ना, कार्ड जर भरला तरी इथं छोटा कॅमेरा आहे माझा आहे पण आणि आपला ऑनलाईन जे राहील ना त्याची बॅटरी लागते. ऑनलाईन जे राहील ते कंटिन्यू चालू राहील ना. पॉवर बँक आहे, पॉवर बँक किती आहे? आप फोन करो उसको पहले मैंने 100% पॉवर यांच्यासोबत नवीन रस्त्यांचं बांधकाम तसंच कैमरा का कैमरा बोल रहे हो कर इतने कैमरे लगे तो अपन ने बेवकूफ़ी है क्या दादा सब कुछ तो यहाँ है ऑलरेडी. हाँ यार तो दिमाग को ताने लाके खड़ा करो. अजेंडा पर्वतरांगांनी घेतलेला जळगाव जिल्ह्यातील अशा या महत्त्वपूर्ण शहराचा विकास अधिक झपाट्याने आणि उत्तम प्रकारे यासाठी लक्ष सर्व कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे आपण उत्साहामध्ये आहात. आम्ही आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे आपले लाडके नेते नामदार नितीनजी यांचं आगमन जळगाव महानगरात झालेलं आहे. अवघ्या काही क्षणात नामदार नितीनजी आपल्याकडे येणार आहेत. आपल्याला विनंती आपण खाली बसून घ्या. कृपया आपल्याला सगळ्यांना विनंती आपण खाली बसून घ्या. या जळगाव जिल्ह्यातील कान्या कोपऱ्यातून लोक ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी येत आहेत. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया खाली बसून घ्या. सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आपण खाली बसा कृपया करून. एक 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी नामदार नितीनजी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित होतील. जळगाव जिल्ह्यातून ठिकठिकाणून कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. समोर जे कार्यकर्ते आले ते धर्म तालुक्यातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. शेगाव, सातारा, चाळीसगाव, अहमदनगर या भागातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत.
माननीय नामदार नितीन गडकरी यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांना अभिवादन नॅशनल हायवे म्हणून घोषित झाला आणि नॅशनल हायवे म्हणून घोषित होत असताना त्या ठिकाणी आपोआपच 38 कोटी हे जर करू शकत असतील तर उत्तर गडकरी साहेब तुम्हीच करू शकता. महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार एकनाथ खडसे यांच्या देखरेखीखाली जळगाव ते पाचोरा रस्त्याचं रुंदीकरण व नूतनीकरण करण्यात येणार आहे. रस्ते रुंदीकरणामध्ये इंधन वेळ या सगळ्यांचीच बचत होईल. वेळेची आणि इंधनाची बचत पर्यायानं विकास कार्याला गती येईल. व्यापार होतील विकासाचा स्तर उंचावेल. हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 6 तसंच शहरातील 30 उड्डाण कालिका माता चौक ते अजंठा चौक, इच्छादेवी चौक